देख तुझ प्रती आहे, देसी तरी पाहे पांडुरंगा या संतासी निरवी, हेची मज देई आणि का तुझे काही न मागो तुझ, तुगा म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संताची या संतासी निरवी, हेची मज देई आणि का तुझे काही न मागो तुझ, विठ्ठल विठ्ठल. आज या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळा आनंद मनात झाला. वारकरी संप्रदायाचं वैभव कसं असायला पाहिजे याचा आदर्श माऊली महाराजांनी दाखवला. आल्या आल्या मी जी खुर्ची मागं घेतली ना, तर खुर्ची माऊलीच्या लाईनीमध्ये होती. मी म्हटलं आपण त्यांच्या लाईनीत बसायला नको, थोडं मागं सरकलेलं बरं. आलिया आघात निवाराया ते पुढं ठेवले म्हणजे बरं पडतं. आणि सुशिक्षित लोकांना हे सांगावंसं वाटतं, IAS झाले, मंत्री झाले, जिवंत असेपर्यंत बरेच लोक तुम्हाला पाहायला आले, गेल्यानंतर किती पाहायला येतात या ठिकाणी येऊन बघा तुम्ही. सत्ता असेपर्यंत तुमच्या पाठीमागे लोक असतात. आणि साधूचं एक वैशिष्ट्य असं आहे, साधू शरीरात असताना कमी काम करतो आणि शरीर शांत झाल्यानंतर व्यापक प्रमाणात काम करतात. हे आजचं दृश्य व्यापक प्रमाणामध्ये. मी दोनदा या कार्यक्रमाला येऊन गेलेलो आहे, पण त्या टायमाला एवढी गर्दी नव्हती. त्या टायमाला महाराज होते, माऊली होते आपले. पण माऊलींनी नंतर जेवढं काम केलं त्याचं दृश्य आज आपल्या समोर दिसतंय. आणि मी अजूनही पुढे सांगतो, एखाद्या मंत्र्याच्या लग्नामध्ये अशा प्रकारचं स्टेज असतं 10 मिनिटासाठी. क्षणिक म्हणतो ना आपण त्याला. किती मिनिटासाठी असतं ते? 10 मिनिटासाठी. 2 तास बसावं, दिवसभर लोकांनी जेवावं. आणि याही भागामध्ये 70 लाख रुपये आजच्या एका दिवसाचा खर्च यावा, ही किती मोठी गोष्ट आहे महाराज. केवढं मोठं आहे. या गावाला जेवढे धन्यवाद द्यावे, मी स्तुती करतोय असं नाही बरं का, मी जाणून बुजून शिकलेल्या लोकांना डिवचतोय. साधू संतांचा महिमा आपण काय सांगायचं हो. पण हे जे आजचं दृश्य आहे, आजचा जो विभाग आहे, हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे की साधू हळूहळू वाढत जातो. 700 वर्षापूर्वी छोट्याशा 15-20 लोकांनी सुरू केलेला वारकरी संप्रदाय. अभंगाचा अर्थ फार छान आहे बरं का. इवलेसे रोप. रोप नेहमी इवलेसेच असतं, लहान असतं. पण तो मोगरा फुलल्यानंतर, मोगरा शब्द जाणीवपूर्वक वापरलाय बरं का, त्याचा सुगंध फार चांगला असतो. मला अनेक लोकांनी विचारले, हे महाराज गेले आता संप्रदायाचं काय व्हायचं, हे गेले काय व्हायचं. म्हटलं माऊलीचे अभंगच कळाले नाहीत. आणि हा अभंग नुसता गायला जातो. येवलेसे रोप लावी येले द्वारे, त्याचा वेलू गेला. काय अभंग खूप गोड आहेत. ज्ञानोबारायांनी आपल्या संप्रदायाचं भविष्य या अभंगात सांगितलेलं आहे. मोगरा फुलला मोगरा, पुढचा अर्थ नीट आहे का, फुले वेचिता. जे आजचे कीर्तनकार आहेत ही फुले आहेत, आणि हे फुलं कधीतरी कोमसतातच. पण हे कोमजल्यानंतर ज्ञानोबा सांगतात, हे जिवंत असेपर्यंत दुसरा कळियासी आला, दुसऱ्या कळ्या लागल्या. आणि ह्या माझ्या समोर बसलेल्या कळ्या आहेत की अजून संप्रदाय वाढवणार आहेत. हे सगळे एक फूल मोगऱ्याचं ज्ञानोबरायांचं मामासाहेबांचं शिष्य या ठिकाणी माऊली आले. आणि आदिवासी भागामध्ये 3 जिल्ह्यामध्ये ज्यांना काहीच कळत नव्हतं. आणि मला एक आज 2-3 गोष्टी सांगतो तुम्हाला. कीर्तनावर फार विश्वास ठेवू नका इथून पुढे. कीर्तन न करता किती समाज जमतो हे आजचं प्रतीक आहे त्याचं. आयुष्यात माऊलीने कीर्तन केलेलं नाही, पण एवढा समाज जमला. कीर्तन करून पुढचं बोलत नाही. विठ्ठल. आणि पुन्हा सांगतो बघा, माणसे जमले याचं वैशिष्ट्य नाही, माणसाच्या हृदयात प्रेम उदयाला आलं.
प्रेम जन्माला आलं, भाव जन्माला आला. आणि जो भगवंताविषयी भाव निर्माण करतो ना, अशा संतांच्या चरणाजवळ आपण राहायला पाहिजे. म्हणून माऊलींचं आदर ठेवून, माऊलींच्या बरोबर खुर्ची मागे घेऊन, आणि हा समाज पाहून खूप छान आणि बरं वाटलं. मी सहसा कीर्तन देत नाही, सगळ्या लोकांना माहिती आहे, पण माऊलीने खूप प्रेम केलं. मी 2-3 वेळा मागच्या वेळेस आलो होतो, आणि तो आदर आणि प्रेम मिळवून मग खूप लोकांची इच्छा होती यावं म्हणून. कीर्तन करत नाही याचा अर्थ असा नाही की मी करत नाहीत. खूप सोशल मीडिया झाला, यूट्यूब झाली, आणि एकदा कीर्तन केल्यानंतर सगळ्या लोकांपर्यंत हे कीर्तन पोचतं. अशा युगात आमचा जन्म झाला हे आम्ही भाग्यवान समजतो. पूर्वी माऊलींना गावोगावी जाऊन भजन करावं लागायचं, लोक गोळा करावे लागायचे. निवृत्तीनाथ महाराजांचा, आणि मी माऊलींचं एकच वैशिष्ट्य सांगतो, शिकलेली लोक आपला बाप मेल्यानंतर अमेरिकेतून अंत्यविधी पाहतात. हे मी पाहिलेले लोक सांगतोय बरं का तुम्हाला. ते अमेरिकेमध्ये आहेत, वडील वारल्याचा निरोप जातो त्यांना. ते सांगतात मला येता येत नाही, अमेरिकेतून खूप वेळ लागतो, तुम्ही अंत्यसंस्कार करा आणि मी व्हिडिओ कॉल करा. काय म्हणतात? व्हिडिओ कॉल. म्हणजे आपला बाप जो जन्म देणार आहे तो मेल्या, अरे ते इको नको वाढवू बरं का. विठ्ठला विठ्ठला व्हिडिओवर लोक पाहतात. हाही एक साधनाचा उपयोग आहे. आणि माऊली गेल्यानंतर 1000 केवळ केस काढण्यासाठी लोक आले होते, आणि 10,000 लोकांनी आपलं मुंडन केलं. हे माऊलीचं वैशिष्ट्य आहे. 10,000. मी आता कमी सांगतोय बरं का. जेवढं 10व्याच्या दिवशी रेटलं असेल, आणि पूर्ण वारकरी संप्रदायात एवढं मोठं भाग्य एकही संताला लाभलं नाही. विठ्ठला विठ्ठला. आपले वडील गेले म्हणून न अंत्यविधी पाहणारा शिकलेला समाज, आणि या परिसरातला माऊलीचा समाज गेल्यानंतर आपले वडील गेले, आश्रयदाते गेले, परमार्थिक मार्गदर्शन करणारे गेले, म्हणून मुंडन करावं. हे माऊलींचं भाग्य आहे, माऊलींचं वैशिष्ट्य आहे. म्हणून अशा संतांच्या चरणाजवळ यायला मिळावं, अशा स्वरूपाचा आजचा अभंग आहे. विठ्ठला या अभंगाचं एक वैशिष्ट्य आहे बरं का. सगळे अभंग टाळ वाजून गाऊन म्हणले जातात. हा एकच अभंग आहे तो टाळ बंद करून म्हणला जातो. मागणे ते एक. आणि या अभंगाशिवाय सप्ताहाची सांगता होत नाही. सगळे अभंग गाऊन, चाल लावून, रागातून राग आणून सगळ्यासाठी म्हटले जातात. पण हा या अभंगाचं वैशिष्ट्य आहे, सगळं आरती वगैरे सगळं झालं आणि मग टाळ बंद करून हा अभंग म्हटला जातो. याचा अर्थ असा आहे की देवा, गाता गाता अभंगातून राग गाता गाता आमचा राग आला असेल, म्हणून आता राग बंद करतो आणि अनुरागातून तुला प्रार्थना करतो, टाळ बंद करून थोडं लक्ष आमच्याकडे दे. हा अभंग आहे. आणि 3 चरणाचा अभंग आहे. विचित्र अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला. अतिशय विचित्र अभंग आहे. लोक अर्थाकडे पाहत नाहीत या अभंगाकडे. या अभंगातून भगवंताला तुकोबराय आव्हान करतात. जगद्गुरु तुकोबराय टाळ बंद करून म्हणणारा जो अभंग, यातून म्हणजे देवाला आव्हान करतात. हे पहा, तू देणारा आहेस, उदारता तुझा गुण आहे, सगळं आम्हाला माहिती आहे. पण जे मी छोट्या खाणी मागणार आहेत, एका वाक्यात तुला मागणार आहेत, मला संशय आहे तू देऊ शकतोस का नाही. ज्याने जगत निर्माण केलेलं आहे, जो परमात्मा आहे, त्याला आव्हान आहे या अभंगातून. आणि आव्हान अशा प्रकारचं आहे, देशी तरी पाहे, हे आव्हान आहे. विठ्ठला विठ्ठला. मस्तपैकी अभंग आहे, का टेन्शन घेऊ नका. आव्हान आहे. काय आव्हान सांगितलेलं आहे? देशी तरी पाहे, देऊ शकतोस का ते अगोदर तू पहा. आव्हान कुणाला आहे? भगवंताला आहे. म्हणून देवाचं वर्णन आहे, मागणे ते एक तुझ प्रती
एकच आहे. 10 मागण्या नाहीत माझ्या, शिकलेल्या लोकांप्रमाणे नाहीत. मी तर तुम्हाला आव्हान देऊन सांगतोय, जे साधू संत जिथं तुम्ही नवस करता, ज्याला नवस करता, तो देव असेल साधू असेल, ते सगळे लोक तुम्हाला अपंग करतात जेवढे नवस करतात. कारण की संसारात एक मागणी पूर्ण केल्यानंतर संसार संपतो असं नाही, कायमस्वरूपी तुम्हाला समाधान मिळतं असं नाही. एक मागणी पूर्ण केली की दुसऱ्या मागणीसाठी पुन्हा तुम्ही तिथंच गेला पाहिजेत. कळतंय तुम्हाला? याला भिकारी बनवणं म्हणतात. वारकरी संप्रदाय एक असा संप्रदाय आहे, तुम्हाला ज्ञानी आणि संत बनवतो, दुसरा संप्रदायच नाही असा. तुम्ही अनुभव घेऊन पहा. आजपर्यंत जेवढे संप्रदाय आहेत, हमारे भक्त आहेत, हमारे चेले आहेत, कभी गुरु बनेंगे कि नहीं? हम गुरु हैं, उनको गुरु बनाए तो हमारा क्या होगा? घाबरतात, दुसऱ्याला गुरु बनवत नाही. अखंड शिष्य, अखंड शिष्य. वारकरी संप्रदाय असा नाही. वारकरी संप्रदाय जेव्हा तुम्हाला बोलवतो ना, तुम्हाला देव करण्यासाठी तो बोलवतो. बघा काय शब्द आहेत, काय तुकोबरांचे. देवची आहा, देवची. तुम्ही कधी या अभंगाला गंभीरतेने घ्या बरं का. तुमच्यासारख्या माणसांना तुकोबरायांनी म्हणावं की तुम्ही देव आहात, असा कोणता संत आहे जगामध्ये? आमचे भक्त आहेत, आमचे चेले आहेत, आमच्या जवळ येणार आहेत, पण तुम्ही देव आहात असे सांगणारे तुकोबर आहेत. देवची आहा, तुम्ही देव आहात. संगतीमुळे तुमचं वाटोळ झालेलं आहे. विठ्ठल विठ्ठल.